पर जो सहस बाह पर राम विजयराज है, विजयराज है, विजयराज है। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। हे वढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी। भव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी गेली। आपण पाहता शोभायात्रेचा रथ, घोडे, उंट या ठिकाणी आलेले आहेत।
दीपक क्षात्र छत्रधर राजा त्वं संहारक त्वं संजीवक वन्द्य शिवाजी राजा। सुजल सुफल जलदा अभिषेका शिरी कुंभ घेऊनिहा साती सरिता सुदिन सुमुहूर्त साधा राजाभिषेका। जगदंबा 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 छत्रपती खड्गधर कवडीमाळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंबा 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 जगदंबा। तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरि कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंबा 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 हिंदू नृप विश्वंभर तांडवकर शिवशंकर पराक्रमी पुरंदर जगदंबा 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 जगदंबा। अग्निशिखा दिव्य प्रभा जिजामान कुलदीपा शास्तुतो शिवशेषा जगदंबा 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 धर्मवंत भव्य व्रता शिवशक्ती महातुळजा रामकृष्ण अवतारा जगदंबा 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 जगदंबा। शक्ति साहस की पहचान है, मातृभूमि का अभिमान है, जीजा माता का रणवीर ये माँ भवानी का वरदान है। मराठी अस्मिता का सिंह जब दहाड़ के तो चूर चूर हो गए वो हौसले पहाड़ के। युद्ध में शत्रु का मान मर्दन करे ऐसी रणचंडी तलवार है। सिर में बांधे कफन प्राण देने को और प्राण देने को तैयार है। आन है मान है शान है राष्ट्र की स्वाभिमानी मराठा की हुंकार है। मराठी अस्मिता का सिंह जब दहाड़ के तो चूर चूर हो गए वो हौसले पहाड़ के। सामने पड़े प्रचंड सागमंड गाड़ के मसल दिए कुचल दिए वो शत्रु जी फाड़ के।
पहिला अनुभव आहे, म्हणजे रॅलीमध्ये पहिल्यांदा आली आहे आणि मला खूप बरं वाटलं. असं वाटलं आपण हिंदूच आहे आणि काहीतरी जे पोशाख आम्ही सगळे घातले आहे त्यानिमित्त खूप खूप चांगलं वाटलं. असं वाटतं नेहमी आम्ही दरवर्षी याच्या अजून चांगलं काही करणार आहे आणि आमच्या हा वेळेस फक्त महिलांसाठी लेझिम पण ठेवायचे होतं, ते पण राहिलं आहे. आपण पुढच्या वर्षी लेझिम पण ठेवणार आहे आणि असे कार्यक्रम करता येणार आहे. धन्यवाद. हिंदू समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या शोभायात्रेमध्ये अनेक संस्था, सर्व नागरिक सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत आहेत रोटरी क्लबचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील. आपल्याला काय अनुभव आला या शोभायात्रेचा सांगेल का? गेले 9 दिवस आदिशक्ती आई तुळजा भवानी याची सेवा केल्यानंतर निश्चितच दसरा दिवस हा सीमोल्लंघनाचा असतो आणि समाजातली वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी जे पाऊल उचललं समाज एकत्रित झालेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचे उत्सव तरुणांना प्रेरणादायी ठरतील. आजचा अनुभव कसा वाटला सकाळपासून? आजचा अनुभव एवढा दांडगा आहे की असं म्हणलं गेलं की एक मराठा लाख मराठा, त्या दृष्टिकोनाने आजची जी रॅली झालेली आहे त्याबद्दल खरोखर असा अभिमान वाटतं की नोळासारख्या छोट्या गावात या मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. छोटे छोटे बाल कलाकारातून शिवाजी महाराजांची जी इथे वेशभूषा तयार केलेली आहेत आणि नोळाच्या नागरिकांनी खूप त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे मी नोळाच्या नागरिक सगळे सदस्यांना जे या हिंदू समिती आहेत त्यांना मी दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. त्यानिमित्त लोणावळ्यामधून तसेच ग्रामीण भागामधून शोभायात्रा काढण्यात येतील. त्या शोभायात्रेमध्ये लोणावळ्यातील तसेच इतर परिसरातील सर्व भाविक व नागरिक यामध्ये सहभागी होतात. सकाळपासून सहभागी झालेले मावळ तालुका मनसेचे उपाध्यक्ष अशोक भाऊ कुटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विचारतो की आपल्या शोभायात्रेचा अनुभव काय आहे तुमचा? गेली 3 वर्ष ही शोभायात्रा होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण परिसरातील लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि आपल्या धर्माची संस्कृती जपत असतात आणि आपला धर्म जी चांगली शिकवण देतो या चांगल्या शिकवणीचं या शोभायात्रेमध्ये दर्शन घडत असतं. अनेक चित्ररथ या ठिकाणी केलेले आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहेत या समाजाला गरजेचे आहेत ते विचार या शोभायात्रेतून या जनतेला मिळत आहेत. गेल्या काही वर्षापासून आपण हिंदू समितीतर्फे भव्य मिरवणुकीचं आयोजन करत आलेलो आहोत आणि हे सर्व हर्ष उल्हासमध्ये सर्वजण वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आपल्या मराठमोळ्या संस्कृतीमध्ये सर्वजण या ठिकाणी वेशभूषेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आपल्या लोण्यातनं एक भव्य मिरवणूक या ठिकाणून होत आहे. त्याचा आनंद आम्हाला सर्वांनाच आहे आणि असाच आनंद द्विगुणित राहावा कायम नित्य नेमाने आणि आपली हिंदू संस्कृती आपली परंपरा कायम जतन राहावी, नवीन पिढीला त्याचा आदर्श राहावा या दृष्टीनं आपण या अशा रॅलीचं आयोजन नेहमी करत आलेलो आहोत. नवरात्राच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे येणारं वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि यशाचं जावं. सर्व हिंदू बांधवांना व लोणावळ्याच्या नागरिकांना दसऱ्याच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. सर्व लोणावळ्यातील नागरिकांना तसेच बंधू भगिनींना दसऱ्याच्या हिंदू समिती लोणावळ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि आज दसऱ्यानिमित्त ही दरवर्षी गेले 3-4 वर्षापासून रॅली काढतो आणि सर्वजण यात महिला देखील सहभागी असतात. खरोखर हिंदू समिती जी आहे त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. आम्ही पण सर्वजण त्यात सहभागी आहोत. गेली 3 वर्ष आपण हिंदू समितीतर्फे भव्य अशी एक रॅली काढत आहोत. आज जिवंत दर्शन शोभायात्रेच्या माध्यमातून झालेलं आहे. सुरुवातीला प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं एक रथ आहे, त्यानंतर शिवराज्य, शिवजन्म, शिवराज्याभिषेक वगैरे अनेक आपण जिवंत देखावे या रॅलीमध्ये ठेवलेले आहेत. महाराजांची पालखी ठेवलीची शस्त्रपूजा आपण आज करणार आहोत. ते सुद्धा पालखीचं आपण तिथं खांद्यावर वाहून घेत आहोत. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण हिंदू समितीच्या वतीने आपण गेली 3 वर्ष तयार होत आहे. लोणावळा शहराने हिंदू समितीचे आयोजन केलं आहे त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. सोबत आता माझी नगरसेविका अपर्णा बुटाला आहे, बघू त्यांचा अनुभव. लोणावळ्यामध्ये हा जो हिंदू समिती रॅलीचा जो कार्यक्रम केलेला आहे यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरा याचं जतन केलेलं दिसत आहे. त्यामुळे हा एकजुटीने एक दिलाने हा कार्यक्रम लोणावळेकरांनी फार
अगदी उत्कृष्टपणे साजरा केलेला आहे. आम्ही हिंदू आहोत त्याचा आम्हा सर्व भारतवासियांना अभिमान भवानी तलवार, शरणाक्ष